फक्त 10 मिनिटात रोमन न्यूमरल्स पूर्णपणे समजून घ्यायचे आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मधला धडा पहिला रोमन न्यूमरल्स मधला प्रॉब्लेम सेट 1 अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यातला पहिला क्वेश्चन, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. 1 पासून 20 पर्यंत जे नंबर आहेत त्याला आपल्याला रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन नंबर लिहायचे आहे. 1 साठी आय, 2 साठी रोमन नंबर डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 5 साठी व्ही घेतो आपण आणि 4 साठी व्ही च्या लेफ्ट साइडला आय. लेफ्ट साइडला जेव्हा लहान संख्या असेल तेव्हा त्याची वजाबाकी करायची. व्ही म्हणजे 5 मायनस आय म्हणजे 1, 5 मायनस 1 म्हणजे 4, हे झाले 4. त्याच्यानंतर 6, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, 5 प्लस 1 6. 7 साठी 5 प्लस 2, 2 साठी आपण लिहितो डबल आय, आय आय. आता 8 साठी 5 प्लस 3, व्ही ट्रिपल आय, 1 2 3, 5 प्लस 3 8. आता 10 साठी एक्स घेतो. 9 साठी 10 मायनस 1, हे 10 मायनस करण्यासाठी लेफ्ट साइडला घ्यायचं. 10 मायनस 1, 1 साठी आय, हे बघा एक्स म्हणजे 10 मायनस लेफ्ट साइडची संख्या वजाबाकी करायची. 10 मायनस 1 म्हणजे 9. 10 प्लस 1 म्हणजे 11. 10 साठी एक्स घेतो आपण प्लस 1, 1 साठी आय, 10 प्लस 1 11. आता 12 साठी 10 प्लस 2, 2 साठी डबल आय 12. 13 साठी एक्स म्हणजे 10 प्लस 3, 1 2 3, 10 प्लस 3 13. 14 साठी आता 10 प्लस 4, 10 म्हणजे एक्स. 4 साठी आपण कसं लिहितो, 5 मायनस 1 करतो. 5 साठी काय व्ही मायनस 1 म्हणजे लेफ्ट साइडला आय लिहायचं, आय व्ही, एक्स आय व्ही. मग 15 10 प्लस 5, एक्स म्हणजे 10, 5 म्हणजे व्ही, हे 10 प्लस 5 15. 16 साठी एक्स म्हणजे 10 प्लस 5, हे झाले 15 प्लस 1, 1 साठी आय. 17 म्हणजे 10 प्लस 7, हे बघा हे 10. 7 साठी आपण कसं लिहितो, हे 5, 10 प्लस 5 हे झाले 15, 16 17, एक्स व्ही आय आय. आता 18 साठी 10 म्हणजे एक्स प्लस 5 हे झाले 15. आता राहिले 3, 10 प्लस 5 15, 16 17 18, एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे 18. आता 20 साठी काय 10 प्लस 10, एक्स एक्स हे झाले 20. आता 19 साठी कसं लिहायचं, 10 प्लस 9 म्हणजे 19, एक्स म्हणजे 10. आता राहिले 9, 9 आपण कसं लिहितो 10 मायनस 1. 10 साठी काय एक्स मायनस करण्यासाठी लेफ्ट साइडला 1, हे झाले आय एक्स. 19 चे एक्सपान्शन कसं करू शकतो, 10 प्लस 9. 10 साठी काय एक्स प्लस 9 साठी हे असं लिहितो आय एक्स. मग हे आपण कसं लिहू शकतो, एक्स आय एक्स, हे झालं 19. मग इथे लिहायचं एक्स आय एक्स. सेकंड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इथे रोमन नंबर्स दिलेले आहेत तर आपल्याला त्याच्यासाठी इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे कोणती संख्या येते ते लिहायचं आहे. व्ही म्हणजे 5, मग हे व्ही डबल आय, व्ही म्हणजे 5 प्लस आय आय, हे झाले 2, 5 प्लस 2 7. एक्स म्हणजे 10, आता हे बघा एक्स म्हणजे 10, 1 2 3, 10 प्लस 3 13. एक्स आय व्ही, हे बघा एक्स आय व्ही, एक्स म्हणजे आहे 10, आय व्ही ह्याच्यासाठी व्ही म्हणजे 5 आणि लेफ्ट साइडला लहान संख्या असेल हे 5 मायनस आय म्हणजे 1. 5 मायनस 1 किती होते 4, हे 10 प्लस आय व्ही म्हणजे 4 आहे, 10 प्लस 4 हे किती झाले 14. एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, 10 प्लस 4 14. एक्स व्ही आय, एक्स म्हणजे 10, हे बघा हे एक्स व्ही आय, एक्स म्हणजे 10 प्लस व्ही म्हणजे 5 प्लस आय म्हणजे 1, 10 प्लस 5 15 प्लस 1, हे झाले 16. त्याच्यानंतर एक्स व्ही ट्रिपल आय, एक्स म्हणजे हे बघा हे एक्स व्ही ट्रिपल आय, एक्स म्हणजे 10 प्लस व्ही म्हणजे 5 प्लस 1 2 3, ट्रिपल आय म्हणजे 3, 10 प्लस 5 15 प्लस 3 18, इथे आले 18. आय एक्स म्हणजे 9, हे आय एक्स, एक्स म्हणजे 10 मायनस लेफ्ट साइडला आहे म्हणून मायनस, आय म्हणजे 1, 10 मायनस 1 9, म्हणून आपण इथे लिहिले 9. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. इथे आपल्याला हे बॉक्स फिल करायचे आहेत. नंबर आणि रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. 3 साठी आपण कसं लिहितो, ट्रिपल आय 1 2 3, व्ही म्हणजे 5 1 2 3, 5 प्लस 3 8. 6 साठी आपण कसं लिहितो 5 प्लस 1,
व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, 5 + 1 6, एक्स म्हणजे 10, 1 2, 10 + 2 12, 15, 15 कसं लिहितो आपण 10 + 5, एक्स म्हणजे 10, 5 साठी व्ही, हे 10 + 5 15. आता हे बघा एक्स आय एक्स, आपण इथे पाहिलं होतं एक्स आय एक्स 19 साठी लिहितो, एक्स म्हणजे 10, आय एक्स म्हणजे 9, 10 + 9 19. फोर्थ क्वेश्चन, राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. आपल्याला इथे नंबर दिलेले आहेत, त्याच्यासाठी रोमन नंबर आपल्याला लिहायचे आहे. 9 साठी आपण काय लिहितो आय एक्स, 2 साठी आय आय, 17 एक्स व्ही आय आय, हे 10 + 5 15 + 1 16 + 1 17. 4 साठी आपण कसं लिहितो आय व्ही, व्ही म्हणजे 5, लेफ्ट साईडला 1 म्हणजे 5 - 1 म्हणजे 4. 11 साठी कसं लिहितो 10 + 1, एक्स म्हणजे 10 + 1, एक्स आय म्हणजे 11. 18, आता बघा हे 18 साठी कसं लिहितो आपण 10 + 8 घेतो आपण, 10 साठी एक्स प्लस 8 साठी काय लिहितो, 8 साठी आपण 5 + 3 करू शकतो, 5 साठी व्ही, 3 साठी ट्रिपल आय, आय आय आय. हे बघा ह्याचे आपल्याला असं लिहायचं एक्स व्ही ट्रिपल आय, हे 10 + 5 15 16 17 18, एक्स व्ही ट्रिपल आय. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इन द टेबल बिलो इच गिवन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल नंबर्स अँड अगेन इन रोमन न्यूमरल्स. इथे नंबर दिलेले आहेत ते इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये लिहिलेले आहे आणि तेच संख्या रोमन नंबरमध्ये पण लिहिलेली आहे. इफ इट इज रिटन करेक्टली इन रोमन न्यूमरल्स पुट राईट इन द बॉक्स अंडर इट. जर ही संख्या रोमन नंबरमध्ये करेक्ट असेल तर राईट अशी खूण करायची आहे या बॉक्समध्ये. इफ नॉट पुट रॉंग अँड करेक्ट इट. जर बरोबर असेल तर राईट टिक करायची आहे आणि जर चूक असेल तर रॉंग टिक करून जे करेक्ट आहे ते आपल्याला लिहायचे आहे. 4 आपण असं लिहितो का, हे 4 टाइम्स आहे हे असं लिहितो का, नाही. ह्याला करेक्ट करून लिहू शकतो. 4 साठी आपण काय लिहितो आय व्ही. त्याच्यानंतर 6, 5 + 1 6, हे आपण असंच लिहितो म्हणून हे करेक्ट आहे, राईट टिक केले. त्याच्यानंतर 8 आय आय एक्स, हे चुकीचं आहे. नेहमी लक्षात ठेवा मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला फक्त एकच वेळेस आय येऊ शकतो. इथे मोठी संख्या आहे 10, 10च्या डाव्या बाजूला हे बघा इथे 2 वेळेस आय आय आलेला आहे. हे अशा पद्धतीने लिहिल्या जात नाही. तर आपण 8 कसे लिहितो 5 + 3 8 लिहितो. 5 साठी व्ही, 3 साठी 3 टाइम्स आय, म्हणजे आपण हे असं 8 लिहितो. इथे लिहायचं 5 + आय आय आय, हे झाले 8. त्याच्यानंतर 16 एक्स म्हणजे 10 + 5, हे झाले 15 + 1 16, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर 15 3 टाइम्स व्ही असं लिहितो का आपण, नाही. 15 कसं लिहितो 10 + 5, 10 म्हणजे एक्स, व्ही म्हणजे 5, 10 + 5 15. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.